का या संपूर्ण पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे याबाबत माहिती देतील। थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होणार। नमस्कार। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला 12 वाजता आम्ही इन्व्हिटेशन पाठवलं, आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आधीच्या पत्रकार परिषदेप्रमाणे माननीय आयुक्त आपल्याशी आधी संवाद साधतील, त्यानंतर प्रश्न उत्तर होतील। फक्त प्रश्न उत्तर एकेकाने जर विचारलं तर बरं होईल। मागच्या वेळेस कोण काय विचारत होतं हे लक्षात येत नव्हतं, त्याच्यामुळे आपल्यालाही व्यवस्थित विचारता येईल आणि उत्तरही व्यवस्थित देता येतील। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की एकेकाने विचारावं। हा, ते करणार आहे। हो, हिंदी आणि इंग्रजीवर फक्त शेड्यूल आपण करू। हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला शेड्यूल आणि थोडक्यात माहिती सांगितली जाईल। आजच्या पत्रकार परिषदेत माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, उपायुक्त राजेंद्र पाटील, उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती उपस्थित आहेत। आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना मी विनंती करतो की यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। नमस्कार। प्रसार माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींचं मी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन आणि त्या दृष्टीने केलेली कार्यवाही यासाठी आजची पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा व आपल्या माध्यमातून सर्व माहिती मतदार, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। विशेष करून मला आपल्याला सांगावंसं वाटतं की ही पत्रकार परिषद विशेषतः राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे। आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे। त्यामधील 27 महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे। 5 महापालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती। 18 महापालिकांची मुंबईसहित 2022 मध्ये मुदत संपली आहे आणि 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपली होती। जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहे आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त 1 मत द्यावं लागेल। 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील। त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागते। या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील। जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे। मात्र
जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल. मात्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल. या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहे. त्यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 असतील. स्त्री मतदार 1,66,79,755 असतील आणि इतर मतदार 4,590 असतील. या निवडणुकीमध्ये 39,147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट 43,958 असतील. बॅलेट युनिट 87,916 असतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10,111 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असतील. बॅलेट युनिट 22,698 असतील. या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरत आहोत आणि 1 जुलै 2025 ची मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत. मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील ते बदल करण्याचे अधिकार आहे. टंकलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्यासुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत आणि विधानसभाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे मात्र प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा नावं संमलित करण्याचे अधिकार असतील. या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारामध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही. काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्याची ओळख पटवली जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत. उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः 11 लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचं एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फील्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे असेसमेंटप्रमाणे फक्त 7% त्या यादीपैकी 7% फक्त ॲक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले. थोड्या बहुत फरकाने इतरसुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. मतदारसाठी वोटर सर्चची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण नाव किंवा ई-पिक क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं
त्यांचं नाव, त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि हे iOS प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे. मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्ह रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले आहे, त्याचा वापर करणार आहोत. आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना 32 विविध प्रकारच्या ज्या मीडिया ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहे. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी पूर्ण सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामध्ये तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअर जिथे आवश्यक असेल ती व्यवस्था करण्यात येणार आहे. आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहे त्याच्यामध्ये विजेची व्यवस्था आहे, पिण्याचं पाणी आहे, सावलीची सुविधा आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, या सुविधा उपलब्ध आहे. काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व सुरक्षा कर्मचारी हे महिला असतील. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 290 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 870 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय या निवडणुकीसाठी 1,96,605 इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेले आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसारित करता येणार नाही. या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे. महापालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संनियंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद साधण्यात आलेला आहे. राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्यासुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या आहे. स्टार कॅम्पेनरची संख्या ही 20 वरून 40 करण्यात आलेली आहे. आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो. एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहेत. एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2,869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महिला 1,442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2,869, महिला 1,442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे, बृहन्मुंबईसह अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महानगरपालिकेसाठी 13 लाख, क वर्ग महानगरपालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख. आजपासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या 29 महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात
त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता मी हा निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय. दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदीमध्ये आपल्याला देतो आहे. राज्य की बृहन्मुंबई महानगरपालिका सहित 29 महानगरपालिका का चुनाव कार्यक्रम मैं घोषित कर रहा हूँ. नामांकन पत्र जमा करना. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची.
चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026। चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026। चुनाव की तारीख 15 जनवरी 2026। चुनाव की तारीख 15 जनवरी 2026। मतगणना 16 जनवरी 2026। मतगणना 16 जनवरी 2026। Now I will tell this election program in English. I am declaring the election schedule of 29 municipal corporation in Maharashtra. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Withdrawal of candidature 2nd January 2026. Withdrawal of candidature 2nd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Date of poll 15th January 2026. Date of poll 15th January 2026. Counting of votes 16th January 2026. Counting of votes 16th January 2026. So this is the election schedule. तर अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. अंतिम मतदारांचा अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु आपल्यापैकी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाही आहे किंवा ज्या प्रिंटआउट राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंटआउट अद्याप दिला जात नाही आहे. मुंबई महापालिकेचे बालमावर सांगतायत, तुम्ही सांगितलं आहे की मतदार याद्यांच्या प्रिंटआउट आता लगेच देऊ नका, पहिल्या काही मतदार याद्यांच्या प्रिंटआउटमध्ये काहीतरी भूल असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी घाई गडबड करतायत असं फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता, तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे सर्व राजकीय नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ॲक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉलचा जो पिरियड आहे तो विड्रॉलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ते फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये ॲनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. एक प्रश्न आहे की ज्या नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या
अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड जोर दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुमचं मत काय? मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. नाही, यामध्ये ॲक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर 17B प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या. ॲक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही 3 डिसेंबरलाच ठेवलेलं होतं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि 2 डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांचंच मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवला आणि सकाळी 7ला मतदान. जो ब्रीथिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही, ब्रीदिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कारण की या ज्या आम्ही निवडणुका घेतो या ज्या संबंधित जे कायदे आहेत संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे घेतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ॲक्च्युली प्रचार जो आहे प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे. 48 तास अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते. आज के दिन में 29 कॉर्पोरेशंस का फाइनल वोटिंग लिस्ट पब्लिश होने वाला था. अगर इसके बाद भी डुप्लीकेट वोटर्स या एक वोट से दूसरे वोट में वोटर्स पाए जाते हैं तो वो प्रोसेस होगा क्या, वो करेक्शन होता है? नहीं, देखो इसमें आज एक्चुअली फाइनल वोटर लिस्ट भी हो गई तो भी मतदान केंद्र की जो लिस्ट है मतदान केंद्र की लिस्ट है ये 20 दिसंबर को ये मतदान केंद्र की लिस्ट उसमें फाइनल होंगी और उसके बाद में यानी मतदान केंद्र वाइज जो वोटर लिस्ट है वो 27 दिसंबर को होंगी. 27 उसकी डेट 27 दिसंबर है. तो ये जो दुबार मतदार एक्चुअली उसमें अगर दुबार मतदार नहीं है तो उसका जो डबल स्टार जो है तो डबल स्टार निकालने की जो प्रक्रिया हम 27 दिसंबर तक कर सकते हैं. 27 दिसंबर और 27 दिसंबर के बाद भी अगर दुबार मतदार अगर कुछ हमें दिखाई दिए कि जो दुबार नहीं है तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्ट्रोल रोल जाएगा उसको मार्क कॉपी ऑफ इलेक्ट्रोल रोल है हम उसमें रिकॉर्ड करेंगे. अचानक नोटिफिकेशन काढण्याची परंपरा जी आहे ती नगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली. खास करून डमी उमेदवाराच्या संदर्भात एकच सूचक असताना आणि तुम्ही कॉलम 1चाच दिलेला असताना अचानक तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशी सांगता की तुम्ही 5 सूचक पाहिजे. ते अचानक जे नोटिफिकेशन हे आहे तुम्ही यावेळी खंडित होणार आहे का आणि अचानक नोटिफिकेशन काढणे या संदर्भात राजकीय पक्षांसोबत बैठक झाली आणि जे काही आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेले होते क्लॅरिफिकेशन ॲक्च्युली राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी ज्याप्रमाणे आमच्याकडे रिप्रेझेंटेशन केलेलं होतं त्या रिप्रेझेंटेशन अनुसार आम्ही आमचं जे इन्फरन्स आहे त्या इन्फरन्सप्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं होतं. या निवडणुकांमध्ये विशेषतः डमी उमेदवारांच्या बाबतीत किंवा आपण ज्याला पर्यायी उमेदवार राजकीय पक्षांशी 2 दिवसाआधीच बैठक झालेली आहे. त्यांना जी रूल्स आहे ते रूल्स आम्ही समजून सांगितलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही या संदर्भात डेव्हिएशन करणार नाही. मतदार याद्यांमधल्या घोळा संदर्भात अनेकदा तुमच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यात अनेक राजकीय पक्ष आहेत.
अशा सगळ्या राजकीय पक्षांचं निवडणूक आयोगानं समाधान केलं आहे का? आणि आज पत्रकार परिषदेतून तुम्ही आश्वस्त करू शकता का या राजकीय पक्षांना की हे सगळे मतदार याद्यांमधले घोळ मिटवण्यात आलेले आहेत? राजकीय पक्षांची बैठक मी निवडणूक घोषित करण्यापूर्वी केली. त्यासाठीच मी राजकीय पक्षांचा विश्वास संपादन करूनच ही निवडणूक घोषित केलेली आहे. त्यांना दुबार मतदारांबाबत माहिती दिली, त्यांना वोटर सर्चबाबत अनेक शंका कुशंका होत्या, त्यासुद्धा त्यांना पोर्टलवर त्यांना पूर्ण दाखवण्यात आला. वोटर सर्च फॅसिलिटी त्यांना दाखवण्यात आली, मताधिकार ॲप त्यांना दाखवण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे दुबार मतदारांची जी टूल्स डेव्हलप केलं आहे ते टूलसुद्धा त्यांना दाखवलं. त्या टूल्सबद्दल पण ते पूर्ण समाधानी झालेले आहे. आणि हे टूल इतरसुद्धा महानगरपालिकांमधून वापरा अशा प्रकारचं पण रिकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे. आणि इतर महानगरपालिका जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्याकडे टूल डेव्हलप केलेला आहे. आणि या टूलच्या माध्यमाने दुबार मतदार जे आहेत, टोटल दुबार मतदार ॲक्च्युअल जे दुबार आहेत ते फक्त 5% ते 20%च आढळून आले. जास्तीत जास्त 20%, कमीत कमी 5%. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते फक्त 7% आढळून आले आहे. याचं आरक्षण देखील 50%पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुन्हा त्या कोर्टातून कुठला त्रास होऊ शकतो का? त्यासाठी पुन्हा काही प्रक्रिया करावी लागणार आहे का? यामध्ये नागपूर आणि महानगरपालिकेचं 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहे, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे की जरी ज्या महानगरपालिकांचं आरक्षण 50%च्या वरती जरी जात असेल तरी त्यांच्या निवडणुका कंडक्ट